त्यामुळे भाजपला माहिती आहे की काही निकाल लागला तर हा 100% आपल्या बाजूने लागणारा निकाल आहे. मग तो ट्रेनने येतोय, बसने येतोय, तो मतदान करून निघूनही जातोय. विधानसभेला आपण पाहिलं काही ठिकाणी अनेक अशा विधानसभा होत्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की आपल्याला हा मतदार पडणार नाही. तो मतदार बऱ्यापैकी त्या यादीतून गायब. तो मतदार जो घोळतो तो आहेच काय सगळीकडेच आहे. आणि जो सोयीस्कर मतदान देणार आहे मग तो ट्रेनने येतोय, बसने येतोय, तो मतदान करून निघूनही जातोय. त्याचा परिणाम आपल्याला विधानसभेला जाणवला. आणि त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो की ज्या याद्या आता प्रसिद्ध झाल्यात ना तो घोळ कायम तसाच आहे ना. आहे तसं आहे, काय फरक नाही त्याच्यात. तुम्ही आता एकेका प्रभागात आता तुम्ही आपण अनेक प्रभाग पाहतोय त्या प्रभागाच्या जर याद्या चालल्या ना तर तीच परिस्थिती आहे. मतदार गायब, जो सोयीचा आहे आपल्या आणि जो नसेल तो इन झालेला आहे. ही परिस्थिती आजही तीच दिसते. त्या मतदारावरती काही काम केलं गेलेलं नाहीये. त्यामुळे भाजपला माहिती आहे की काही निकाल लागला तर हा 100% आपल्या बाजूने लागणारा निकाल आहे.